नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो. पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार दौरा सुरू झालेला आहे. नागझरी गावामध्ये ते आलेले आहेत आणि आज दिवसभर त्यांचा हा प्रचार दौरा सुरू असणार आहे. कारण हा धावता प्रचार दौरा आहे, याच्यामध्ये कुठेतरी जाहीर सभा वगैरे काहीच नसणार आहे. साहेब, सुरुवात झालेली आहे आजपासून. कशा रीतीनं पाहताय सगळ्या या पनवेल विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्यानं या पनवेल विधानसभा मतदारसंघात असलेला पनवेल महापालिकेचा भाग असेल किंवा जो ग्रामीण भाग आहे पंचायत समितीच्या अंतर्गत असलेला, या सर्व भागामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या वेगवेगळ्या पद्धतीचा विकास निधी हा त्या ठिकाणी आम्हाला आणता आलेला आहे. भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं जे सरकार आहे त्यांनी भरभरून असा निधी दिलेला आहे. या निधीचं योग्य पद्धतीनं काम करणं ही कार्यकर्ता म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारीच आहे. या जबाबदारीचं आम्ही पालन करतोय. त्या अनुषंगानं झालेली विकास कामांचाही आढावा एकीकडे परत घेता येतो. काही कामांना भूमिपूजनाला मी आलो, काही ठिकाणी नसेल येऊ शकलेलं. भूमिपूजन झालं, ती कामं काय स्थितीमध्ये झालीत याचाही आढावा घेतोय. लोक निरंतरपणानं अपेक्षा व्यक्त करतात आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून पाठिंबा मागितला मतदानाच्या माध्यमातून, तो पाठिंबाही देतात. तर या निवडणुकांच्या निमित्तानं पुन्हा एकदा या संदर्भामधलं अवलोकन करता येतं, त्याचा आनंद आहे. आणि आता प्रचाराच्या फेरी आम्ही ग्रामीण भागामध्ये सर्वत्र सुरू केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये लोकांचा आशीर्वाद मागण्यासाठी जातोय. पुढच्या टप्प्यामध्ये काही प्रमाणामध्ये आम्ही प्रचाराच्या सभा घेऊ. प्रचार सभा आणि प्रत्यक्ष घर टू घर जाऊन प्रचार करणं. मी जरी प्रत्येक घर टू घर जाऊ शकलो नाही आता, कारण 6.5 लाखाच्या आसपास मतदान आहे, पण आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते किमान 2 वेळा लोकांच्या घरी जातील या दृष्टिकोनातून आमचं नियोजन. एकीकडे आपला प्रचार सुरू झाला आहे, विरोधकांना अजून निशाणे देखील मिळाले नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. अगदी एबी फॉर्मचा जो विषय आहे तो देखील खूप गाजलेला आहे. या सगळ्याकडे कसं पाहता, म्हणजे विरोधकांची ही जी झालेली आहे त्याच्यामध्ये निश्चितच तुम्ही कुठेतरी पुढे आहात असं म्हणता येईल का? प्रल्हाद शिंदे यांचं गाणं आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. या महाविकास आघाडीने केवळ सत्तेचं राजकारण आतापर्यंत केलं. सत्तेच्या पलीकडे यांना काही नको होत. कुठेतरी महाराष्ट्राच्या विकासासाठी, परिसराच्या विकासासाठी आपण एकत्र यावं ही भावना नव्हती. तशी भावना असती तर कुठेतरी ती दिसली असती. आणि याच वेळेला या मतदारसंघामध्ये 6 वर्ष विधान परिषदेचा आमदार म्हणून काम केलेल्या व्यक्ती आता माझ्या विकास कामांवरती प्रश्न करतात, तर त्यावेळेला मला खरोखरच हसू येतं की यांनी 6 वर्षामध्ये काय कामं केलेली आहेत, दाखवू शकलेत का? त्याच्यात 2.5 वर्ष सत्तेत होते, कुठले महत्वाचे विषय यांनी हातामध्ये घेतले आणि सोडून दाखवले, सांगू शकतात का? नाही, याचं उत्तर नाही. केवळ सत्तेसाठी हे लोक एकत्र यायचा प्रयत्न करतात. मग अशा वेळेला यांची मनोमिलन कसं होणार, यांची आघाडी कशी होणार आणि यांना निशाण्या तरी कशा मिळणार, हा प्रश्न आहे. तर अगदी शेवटच्या घटकेला माझे आमदार बलराम पाटील साहेब हे शिवसेने मार्फत निवडणूक लढवत होते. एबी फॉर्म त्यांना दिला जाईल आणि ते मशाल या चिन्हावर निवडणूक लढवतील. मशाल या चिन्हावर निवडणूक लढवतील हे निश्चित झालं होतं, परंतु अगदी ज्यावेळी एबी फॉर्म भरला त्यावेळी मात्र तो एबी फॉर्म त्यांना दिला नाही. इथपर्यंत वस्तुस्थिती लोकांच्या समोर आलेली आहे. ही पार्श्वभूमी तुम्ही कशा रीतीने पाहता? खरं तर असं आहे की मी मागाशी म्हणाल्याप्रमाणे केवळ निवडणूक जिंकायची, त्याच्या पलीकडे काहीच नाही. निवडणूक जिंकायची हे उद्दिष्ट ठेवूनच तुम्ही जर काम करायला जाणार असाल तर त्याचा दुसरा अर्थ असा आहे की तुमच्या सर्व तत्वांना तिलांजली तुम्ही द्यायला निघालेला आहात. तुम्ही ज्या पक्षाची मदत मागता त्या पक्षाला तुम्ही सहकार्य द्यायला तयार आहात का? तुमचा एक उमेदवार पलीकडच्या मतदारसंघामध्ये उभं राहायला मागतो, त्याला जर तुम्ही या ठिकाणी तिथे असलेल्या उमेदवारांना म्हणजे महाविकास आघाडीच्या सहकारी पक्षातल्या उमेदवाराला तुम्ही तिथं सहकार्य करणार नाही आणि इथं मात्र तुम्हाला सहकार्य पाहिजे, मग काय गत होणार आहे? कधीतरी हीच गत होणार होती. ती प्रत्यक्षरित्या अशा पद्धतीने आली ते आता सगळ्या तालुक्याच्या समोर आहे की काय घडलं त्यांच्या बाबतीमध्ये. अशा पद्धतीनं या ठिकाणी माझे आमदार दत्तूशेठ पाटील साहेब 3 वेळेला या तालुक्याचे आमदार राहिलेले आहेत. आमच्या आजोबांचे ते मित्र होते.
वडिलांचे मार्गदर्शक, आमचेही मार्गदर्शक राहिलेले होते. त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचा प्रकार घडावा हे तर सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जे घडलं, पण याचं कारण काय हे शोधलं पाहिजे. आणि या कारण मूळ असं आहे की केवळ नावापुरता पक्ष राहिला, पक्षाची सगळी तत्व सोडून दिली. आज तुम्ही त्या पक्षाच्या बरोबर तुम्ही इतरांच्या बाबतीत जे करत चालला ते आज तुमच्या बाबतीत घडत चाललंय आणि त्यातून या सगळ्या गोष्टी तालुक्याच्या दृष्टिकोनातून हास्यास्पद घडलेल्या आहेत. पण शेवटचा प्रश्न, उमेदवार म्हणून मतदारांना काय आवाहन करायला होता? एक उमेदवार या नात्यानं मी पनवेल आणि परिसरामध्ये गेली 15 वर्ष जे काम करतोय, वेगवेगळे टप्पे झालेले आहेत. 2009 ते 14 एक टप्पा होता. खरं तर महापालिका झाल्यानंतरचा एक टप्पा आहे. आता ही महापालिका जेव्हा आपल्या परिसराची झाली आहे, एकीकडे विमानतळ 6 महिन्यामध्ये सुरू होणार आहे, अशा वेळेला या महापालिकेच्या क्षेत्रामधून लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पाहतोय. गावांमध्ये कोणीतरी भाड्यानं खोल्या मागायला आलं कधीतरी, मग आपण आपल्या घरातली एक खोली दिली, कोणीतरी चाळी बांधल्या. आता त्या परिसराचा जर नियोजनबद्ध विकास झाला नाही तर या सगळ्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण होतील, गटारं सांडपाण्याच्या व्यवस्था निर्माण होतील, रस्ते मिळणार नाहीत, सार्वजनिक सोयीसुविधा, बगीचे मैदानं सोडूनच देऊ आपण, हे सगळं घडणार नाही. व्यक्तिगतरित्या बगीच्याला जागा द्यायला, मैदानाला जागा द्यायला सहसा कोणी तयार नसतो, त्यांचं आर्थिक नुकसान होतं. महापालिका बनल्यानंतर मग माझी जागा जर मैदानासाठी, बगीच्यासाठी आरक्षित ठेवली तर त्याचा मला TDR मिळू शकतो, त्या माध्यमातून मी दुसरीकडे ते बांधकाम करू शकतो. या सगळ्या सुविधा महापालिकेमुळे मिळाल्यात, तर त्या महापालिकेच्या माध्यमातून तो विकास वेळेमध्ये झाला पाहिजे हे पाहणं आमची जबाबदारी होणार आहे. कधीतरी वेळेमध्ये झाला पाहिजे, माझी जबाबदारी आहे. सिडको 2009 ते 14 या कालावधीमध्ये सिडकोची कागदावरती आरक्षण होती सगळ्या खारघर, कळंबडी, कामोठा पासून सगळ्या भागामध्ये. तर त्या कागदावरती असे आरक्षणांना प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली पाहिजे. आमदार या नात्यानं पहिल्यांदा मी 2009 ते 14 मध्ये आग्रह धरला आणि तो आग्रह धरल्यामुळे काही अंशी सुरुवात झाली. आम्हाला अपेक्षित स्पीड नव्हता, त्यामुळे महापालिका मागावी लागली. ती मागितली. आता हळूहळू एक एक सेवा महापालिकेच्या ताब्यात येतात. महापालिका याचा निश्चितपणाने विकास करेल. तरी होते आमदार प्रशांत ठाकूर आपल्यासोबत, त्यांचा प्रचार दौरा या ठिकाणी सुरू आहे, ग्रामीण भागामध्ये आज सुरू झालेला आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टीविषयी काय वाटते त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर नजे, प्रभात पर्व न्यूज करता, नागझरी. धन्यवाद. आपली निशाणी ताईनं सांगा, काकानं सांगा. थँक्यू, धन्यवाद.